डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर असतं आणि डाळी आपल्या शरीरासाठी खूप फायद्याच्या असतात. तर आज आपण मूग डाळीपासून बनवणार आहोत हेल्दी, पौष्टिक, टेस्टी नाश्ता. ह्याला तुम्ही पॅनकेक म्हणू शकता किंवा उत्तपम म्हणू शकता. तर हा तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता. तर हा तुम्ही हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा टमाटरच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. तर चला पटकन वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डाळी तर सगळ्यांच्याच घरी असतात. अगदी बरोबर आहे ना? आणि डाळींमध्ये तुम्हाला माहिती आहे का, भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण पण भरपूर असतं आणि त्यातल्या त्यात व्हेजिटेरियन लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी डाळी ह्या आपल्या शरीरासाठी खूप फायद्याच्या असतात. तर चला, असंच आज आपण बनवणार आहे मूग डाळीपासून नाश्त्याची रेसिपी. तर चला, पटकन रेसिपीला सुरुवात करूया. 2 ते 3 तास अगोदर अशी आपल्याला मूग डाळ चांगली स्वच्छ धुवून भिजू घालायची आहे. बघा, आपली मूग डाळ किती छान फुललेली आहे. आता मूग डाळ मस्त आपली फुललेली आहे. आता आपण हिला गाळून घेणार आहोत. हे पहा. आता आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये ही घालायची आहे डाळ. आता ह्याच्यात घालायचे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 1 इंच इतकं अद्रक घ्यायचं आहे, ते घालायचं आहे. 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडीशी चुटकीभर अशी हळद घालायची आहे. खूप अशी जास्त नाही घालायची, थोडीशी घालायची. आणि हे मिक्सरचं भांडं असं बंद करून अशी थोडंसं पाणी न घालता पहिलं पिसून घ्यायचं आहे. घालायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी. आता पाणी थोडंच घालायचं बरं का, नाहीतर पातळ झाले की परत डाळ घाला, परत पाणी घाला, असं करत बसावं लागेल. तर चला, आता आपण पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा फिरून घेणार आहोत. अगदी स्मूथ बेटर तयार झालेलं आहे, जसं आपल्याला पाहिजे तसं. आता आपण हे बेटर हे भांड्यामध्ये बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपल्याला घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेलं गाजर, बारीक कट केलेलं टमाटर आणि बारीक कट केलेली शिमला मिरची. हे सगळं आपल्याला मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे. त्यामध्ये घालायचं मीठ तुमच्या चवीनुसार, तुम्हाला किती लागते त्याप्रमाणे. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यात घालायचं आहे बारीक कट करून कढीपत्ता. हे पहा, इथे कट करून तुम्ही घालू शकता कढीपत्ता. हां, असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल, माझ्याकडे आहे, मी घालणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपलं पदार्थची टेस्ट खूप छान येते कढीपत्तामुळं. कढीपत्ता पण आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचा आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर चला, पटपट 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 घालायचा हरा धनिया आणि करायचं चांगलं मिक्स. हे पहा, बघा मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आणि याच्यामध्ये ज्या तुम्हाला भाज्या आवडतात त्या भाज्या पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. भाज्या घालायला बिलकुल कंजूसी नाही करायची. आपण हाय प्रोटीन आणि हाय फायबर युक्त अशी ही रेसिपी बनवणार आहे. हा तुम्ही बन डोसा म्हणून पण खाऊ शकता, उत्तप्पम पण म्हणून खाऊ शकता किंवा मुगलेट म्हणून पण तुम्ही खाऊ शकता. हे बघा, आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा इनो. तुम्ही इनो घालू शकता किंवा तुम्ही बेकिंग पावडर घालू शकता किंवा बेकिंग सोडा घालायचा आहे. आता 1 चमचा मी इनो घालणार आहे, त्या जागी तुम्ही 1 चमचा सोडा घालायचा आहे किंवा 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जर इनो घातल्यावर दही घालायची गरज नाही, पण सोडा आणि बेकिंग पावडर घातली तर तुम्हाला 2 चमचे दही घालायचं आहे. तर चला, मला सोपं पडते इनो, तर मी इनोच वापरणार आहे.
1 चमचा इनो घालणार आहे याच्यामध्ये. पॅनला लावून घ्यायचं आपल्याला तेल, हे पहा. आणि जेवढाच हा आतला गोल भाग आहे ना, तिथंच आपल्याला हा आपण बंद डोसा घालणार आहे. आता मी तुम्हाला सांगितले, तुम्ही बंद डोसा म्हणा, उत्तपम म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. तर चला, हे पहा. आता बघा, आपण मस्त आता तिचा डोसा घालणार आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे घालताना. मस्त इनोमुळं त्याला हे झालेलं आहे, मस्त जाळी पडलेले आहे. आणि एका वेळेस खूप असं मोठं पण नाही घालायचं, छोटे छोटे घालूया आपण. आता तुमच्याकडे तडका पॅन जर मोठा असेल तर तुम्ही त्या तडका पॅनमध्ये पण घालू शकता. हे बघा, मस्त अशी जाळी पडायला लागली आपल्या बंद डोस्याला. आणि ह्याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि कमी गॅसवरती होऊन द्यायचं आहे. आता हे आपलं झालेलं आहे. आपण याच्यावरती थोडंसं तेल घालूया आणि हे पहा, आपण बघणार आहे आपला पॅन केक खाल्लं झालाय का. मस्त झालाय. आता खालच्या बाजूने पण असंच आपल्याला पॅनकेक आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि वाट बघायचे. बघा, आपण खालच्या बाजूने बघूया आपला केक, पॅनकेक तयार झालाय का. मस्त झालाय, कलर पण छान आलाय. मस्त दोन्ही बाजूने मस्त छान झालेला आहे. तर चला, आपण अगदी याच्यावरती काढून घेऊया. तर हे पहा, अशा प्रकारे जाळणीवरती आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. परत एकदा आपण पॅनकेक घातलेला आहे, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि होऊन द्यायचं आहे खालच्या साईडने. झाले, त्याच्यावरती आपल्याला आता याच्यावरती तेल घालून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा झाकून ठेवायचं आहे. उलटी मारून बघायची. वा, मस्त झालेले आहे. आणि थोडंसं काट्याच्या चमच्याने त्याला टोचा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे हे अगदी वरपर्यंत त्याची वाफ येते आणि मस्त खुसखुशीत होतं. तसं त्याला जाळी पडलेली आहे. आज आपण बनवला आहे मूग डाळीचा हेल्दी, पौष्टिक, चटपटीत असा नाश्ता. हा तुम्ही नाश्त्याला पण खाऊ शकता किंवा मुलांच्या शाळेच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे पुदिन्याची चटणी बरोबर खाऊ शकता, टमाटरची चटणी बरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. तर हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा आणि पुन्हा कोणाला हा नाश्ता आवडला त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, रेसिपीला लाईक करायचं आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन नवीन रेसिपी. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय.